अर्जुन नाहीच आहे म्हणजे साधारणपणे आता सिरियल मध्ये आहे तो बीबी मारला कारण का त्याला अभिनयासाठी वाव मिळावा म्हणून ती अजून मूव ऑन झालेली नाही अर्जुन पासनं ती त्याच्या शोधात डेफिनेटली भाच्या भोईर खतरनाक अर्जुन चं कॅरेक्टर माझ्यासाठी खूपच स्पेशल होतं. अर्जुनचं पात्र आता नसणारे ह्यानी तर इंद्रनीलला तर डेफिनेटली जी शूटची रात्र होती ज्या दिवशी मी त्याला गोळ्या घातल्या होत्या सरांनाच आभार चिन्मय मांडलेकर दादाचे मानायचे. जवळजवळ 1.5-2 वर्षानंतर मी दाढी केली अजून तरी काही घडलेलं नाही. मला वाटतं समस्त महिला वर्गाला थोडं वाईट वाटतं यांचं काय युती झाली की महाराष्ट्रात आणतो हा युती कोण कधी कुठल्या पक्षात जाईल हे आपण नाही सांगू शकत. यादी पण केली 5 किलो तांदूळ 2 किलो गहू असं पाठवून दे कारण सिरियल बंद होते जगायची. नंदा किती रडली विद्याधरने नंदाचा कितीही गळा दाबला. सीन लिहून येतो की विद्याधर नंदाला मारणार आहे आता या सीन मध्ये तर हा खूप खुश होतो. नाही गैरसमज आहे तुझा त्याच्यापेक्षा मी खुश होतो. पण लग्न झाल्यानंतर यांचं म्हणणं आहे की मी बदललो. ॲक्च्युअली मी चांगलाच होतो लग्नाच्या त्यांना ते दिसत नव्हतं ॲक्च्युली. नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. जर आता कॅमेरा जरा पॅन झाला तर कळेल की कोण आहेत माझ्यासोबत. तर फिरतीचा वनवा उरी पेटला या मालिकेचे कलाकार फायनली मुंबईत भेटलेत. ते भेटत नाहीत सहजासहजी पण भेटलेत. कसे आहात तुम्ही? आणि आज ते आले एका खास कारणासाठी, ते म्हणजे हसताय ना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमाच्या सेटवर आले आहेत. कसे आहात तुम्ही? मस्त कमाल कसे दिसतोय आम्ही सगळे फॅन्टॅस्टिक आहोत आणि सकाळपासून आम्ही हसतोय. सगळ्याच गोष्टी खूप हास्यास्पद घडतात म्हणजे खूप चांगल्या घडतायत. सो मजा येते आम्हाला. या दोघांशी मी सहमत आहे कारण आम्ही सहमत आहे. खरं तर तुमच्या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट घडतोय. आता काय बघायला मिळणार आहे यापुढे मालिकेत? कारण इतका मोठा ड्रामा झालाय म्हणजे अर्जुन आमचा वेगळाच झालाय. बापरे, काय काय हो झालंय हे अर्जुन सोबत? नाही, अर्जुनला घालवलंच ना. अर्जुन नाहीच आहे म्हणजे साधारणपणे आता सिरियल मध्ये आहे तो बीबी आहे. बीबी तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. आय गेस भाच्या भोईर त्याचं नाव आहे. त्यामुळे आता तो वेगळाच आहे. म्हणजे अर्जुन जसा होता त्याच्या उलटा आहे, त्याच्या 3 पट एनर्जेटिक आहे. सो मजा येणार आहे, धमाल येणार आहे तुम्हाला बघताना. आणि आम्ही त्याला आहे रे आम्ही त्याला मारला कारण का त्याला अभिनयासाठी वाव मिळावा म्हणून त्याला अर्जुन पण प्ले करायचे, त्याला भाच्या भोईर पण करायचे. सो आमचे आभार तू मान. नाही मानतोच आहे मी. सगळ्यांचे आभार मानतोय की तुमच्यामुळे मला अभिनय करण्याची संधी मिळते. या उपर मी काय बोलू. काय रसिका? सावी अजूनही सदम्यात आहे. ती अजून मूव ऑन झालेली नाही अर्जुन पासनं. ती त्याच्या शोधात आहे. पण तरी सुद्धा ऑडियन्स म्हणून डेफिनेटली भाच्या भोईर खतरनाक आहे आणि सगळ्यांना मजा येणार आहे त्याला सुद्धा बघायला. हा म्हणजे जोक सपाट, पण याच्या पुढे काय ट्विस्ट असणार आहेत आणि आमची सिरियल कुठल्या लेवलला जाणार आहे हे खरं तर आम्हालाही माहीत नाही आहे. पण आमचा 1.5 वर्षांचा अनुभव पाहता अजून खूप काय काय बघायला मिळणार. कारण आम्ही सिरियल करतोय असं वाटत नाही. आमची जी गोष्ट आहे ती वेब सिरीज किंवा सिनेमाच्या लेवललाच जाणारी आहे. सो बघत राहा आणि आमची नवीन ट्विस्ट अनुभवत राहा. राईट खरंच आहे. पण जेव्हा खरं तर स्टोरी आली होती तेव्हा असं वाटलं होतं आणि प्रोमोज आउट झाले तेव्हा असं वाटलं की ते अर्जुन आता जाणार, आता त्याच्यानंतर पुढे मालिकेत काय दिसणार आहे. जेव्हा तुला अशी स्टोरी आली होती काय रिॲक्शन होती तुझी? आणि तुला काय वाटलेलं की आता माझं कॅरेक्टर संपवत आहेत का? नाही असं काही नव्हतं. मला अगोदर सांगितलेलं दुसरं कॅरेक्टर तूच करणार आहेस, त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. पण शेवटी आपण एखादं पात्र 1.5 वर्ष करतो, 1.25 वर्ष करतो, तेव्हा एक कनेक्ट झालेला असतो ना. सो अर्जुन चं कॅरेक्टर माझ्यासाठी खूपच स्पेशल होतं. सो जेव्हा कळलं की तो मरणार आहे तेव्हा थोडं वाईट वाटलं. पण परत की आपण दुसऱ्या कॅरेक्टरच्या प्रतीक्षेत असतो नेहमी ॲक्टर म्हणून. सो खूप काय म्हणतो आपण की डिरेक्टर, हे माझे कलिग्स आणि रायटर सगळे इतके मेहनत घेतात की त्यांचे सजेशन्स मिळतात आणि खूप कमाल काहीतरी निर्माण होतं ज्यातून तुम्ही सगळेच एंटरटेन होता. सो आय गेस हे सगळं टीमवर्क आहे. या काळातली एक दुसरी आठवण म्हणजे अर्जुनचं पात्र आता नसणारे ह्यानी तर इंद्रनीलला तर डेफिनेटली त्रास झाला होता. पण ते आपण किती कनेक्टेड असतो त्या पात्राशी की तो तर त्याचे कपडे खूप दिवस घालत होता आणि आम्ही सगळेजण खूप सॅड होतो की एक पात्र लांब जात आहे. सो आम्हाला सगळ्यांना अफेक्ट झालं होतं. आणि ती जी शूटची रात्र होती ज्या दिवशी मी त्याला गोळ्या घातल्या होत्या
तर तेव्हा खूप म्हणजे इंटरेस्टिंग होतं ते सगळं जे काही शूट झालं आणि ज्या पद्धतीने लिहून आलं होतं. सो ती रात्र फार कमाल होती. आणि त्याच दिवशी खरं असं वाटलेलं की ह्याला पण म्हणजे ह्याच्या वावरणातनं जाणवत होतं की आता अर्जुन माझ्यातनं निघून जाणार आहे. ती जी एक पोकळी असते ना ती त्या दिवशी त्या रात्री सतत जाणवत होते. आणि खरं तर या निमित्ताने मला आभार म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आभार चिन्मय मांडलेकर दादाचे मानायचे की सिरियलला अशा गोष्टी म्हणजे होत असतील पण आमच्या सिरियलमध्ये ज्या गोष्टी होत आहेत ना त्या सहसा सिरियलच्या लेवलला होत नाहीत. कारण का त्याच्यात खूप म्हणजे इंटेरियरमध्ये शूट करा किंवा असंच असतं जनरली. पण आमच्या सिरियलमध्ये तुम्हाला असं कधीच दिसणार नाही की सगळं घरातच शूट होतं आहे किंवा सगळं इंटेरियरच शूट होतं आहे. ते आमचं कधी इथे कधी तिथे. सो ते सगळं श्रेय आय थिंक चिन्मय दादालाच जातं. सो थँक्यू चिन्मय दादा. तर मला अजून एक विचारायचं की तुझा लुक खूप चेंज झालाय आता. तुला किती आवडला होता हा लुक जेव्हा बघितलंस की आता वेगळा कोणतरी दिसणार आहे, वेगळा काहीतरी असणार आहे? नाही म्हणजे जवळजवळ 1.5-2 वर्षानंतर मी दाढी केली त्यामुळे सो मला अंदाज होता की मी कसा दिसू शकतो. पण थोडं वाईट वाटतं ना की आपले कर्ल्स असतात, दाढी असते, ती गेल्यानंतर एक काही काळ आपण त्या लुकमध्ये वावरत असतो. सो तो गेला आणि मग मला वाईट वाटलं. पण त्याच्या उपर अजून तरी काही घडलेलं नाही. मला वाटतं समस्त महिला वर्गाला थोडं वाईट वाटलं असणार आहे. हो म्हणजे मला अजूनही मेसेजेस येत आहेत की यार तुझे केस किंवा दाढी परत वाढव. ती वाढेल पण परमिशन घ्यावी लागेल मला. पण वाढेल 100%. बरं पण इकडच्या पात्रांचे धाबे दणाणलेले बरेच जेव्हा या दोघांची युती एकत्र आहे हे कळल्यावरती आता काय रिॲक्शन मिळणार आहे या दोघांच्या पात्रांकडून? काय बघायला काय मिळणार आहे? यांचं काय युती झाली की महाराष्ट्र दणाणतो. दणाणणारच. हा युती कोण कधी कुठल्या पक्षात जाईल हे आपण नाही सांगू शकत. तसंच आमच्यातलं कोणत्या पक्षात जाईल तिथून या पक्षात येईल हे आम्हालाच कळत नाही आहे. सो पुढे खूप ट्विस्ट आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला 10 वाजताच रात्री 10 वाजताच तुम्हाला आमची सिरियल बघायची रिपीट बघण्यापेक्षा. सो प्लीज रात्री 10 वाजता आमची सिरियल बघा. पुढे मोठ्या स्क्रीनवर मोबाईलवरती बघण्यापेक्षा हा म्हणजे 10 ही वेळ जी आहे ती म्हणजे ठीक आहे म्हणजे काय कामात त्यावेळी कोणी नसतं किंवा जेवणं वगैरे पण झालेली असतं. सो प्लीज आमची विनंती आहे की 10 वाजता आमची सिरियल बघा रोज रात्री. येस TV आणि धाबे दणाणले हा प्रश्न तुझा मूळ होता ते कळलं मला. तर पुढे तुम्ही बघाच ना की अजून कोणाचे किती धाबे दणाणत आहेत, कोण कुठल्या टीममध्ये आहे आणि कोण अरे आमचे मामा विश्वंभर मामा पण आले. या विश्वंभर मामा आमच्या विलन पार्टीतले ज्येष्ठ विलन आमचा आधारस्तंभ आलेला आहे. सो आम्ही तिघे चौघे आम्ही जे विलन पार्टी आहे ते मिळून आता अजून किती धाबे दणाणणार आहेत का आमचेच धाबे दणाणणार आहेत हे तुम्ही सिरियलमध्ये बघा. सर घे ना. धाबे दणाणणारे प्रमुख. तुमचं काय म्हणणं आहे की अर्जुन सावी एकत्र आल्यानंतर तुमची काय अवस्था झाली होती? अरे बापरे, अर्जुन सावी एकत्र आल्यानंतर म्हटलं आता नेमकं काय टर्न घेईल पुढे याचं काय आम्हाला शाश्वती नव्हती. कारण एकमेव मालिका अशी आहे असं मला वाटतं, म्हणजे हा माझा अज्ञानही असेल जे सातत्याने बघत असतील इतर मालिका. मला असं वाटायचं की आता काय ट्विस्ट देणार अजून. आणि मला असं वाटतं की ही इतके भयंकर आणि अत्यंत क्षणाक्षणाला काहीतरी ट्विस्ट देणारी ही मालिका असावी असं माझं स्पष्ट मत आहे आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये. आणि याच्या आधीही सिरियल केल्या पण एवढी ट्विस्टची मालिका मी तरी पाहिली नाही. आणि दोघं एकत्र आल्यानंतर म्हटलं होतं की संपला आपला खेळ संपलेला आहे आता आणि आता काय ओपन होणार सगळं. हे काय म्हणणार की काय सांगणार आमचं काय शूट लागतंय शूट लागतंय की नाही. आणि बाजार आवरलेला आहे, जत्रा उठलेली आहे. म्हटलं आता मोबाईल काढून जुन्या मित्रांना फोन करावं, काहीतरी कामं बिमं द्या. नाही आणि माझ्या एका मित्राला जुन्या मित्राला मी व्हॉट्सअप यादी पण केली, 5 किलो तांदूळ 2 किलो गहू असं पाठवून दे कारण सिरियल बंद होते, जगायची वांदे होतील असं पण म्हटलं होतं. सिरियल बंद होते नाही आमचं पात्र आमचं पात्रच ना आमचं पात्र बंद होईल तर सगळंच बंद होईल.
अजून काही प्रश्न तुमचे असतील? नाही, धाबे कितीही दणाणले पहिलं ते. धाबे कितीही दणाणले तरी 100% आमची काय म्हणतात गॅरंटी ही असणार आहे की तुम्ही हसत राहणार आहात, तुमचं मनोरंजन होत राहणार आहे. नंदा किती रडली, विद्याधरने नंदाचा कितीही गळा दाबला आणि आम्ही 4 जण विलन पार्टीत असलो. मला वाटतं 2-3च वेळेस दाबलेलं अजून 4-5 वेळेस झालं की जरा मग मला तुम्हाला सांगायला ही गोष्ट आवडेल की जेव्हा असा सीन लिहून येतो की विद्याधर नंदाला मारणार आहे आता या सीन मध्ये, तर हा खूप खुश होतो. नाही गैरसमज येतो त्याच्यापेक्षा मी खुश होतो. नाही पण तुम्हाला म्हणून सांगते, आम्ही 4 जण विलन पार्टीतले कितीही उलथापालथ काहीही करत असलो, एकमेकांची चारी दिशेला 4 तोंड जरी असली तरी एकच एम आहे की अर्जुन आणि सावीचा काटा काढायचा. आता तो कसा ह्यावर आमचा विचार अजून सुरू आहे, तर तुम्हाला कळेलच. अजून काय आहे प्रश्न? मला वाटलं सुरूच आहे पण मी थांबली. बरं, मला आज आला आहात हसताना हसायलाच्या सेटवरती, तर इथे काही स्पेशल घडणार आहे का? तुम्ही आला आहात म्हणून काही स्पेशल तुम्ही हसायला आलात की काही ऍक्ट सुद्धा असणार आहे, काही माहिती आहे का? ते आम्हाला आता लवकरच कळेल. आम्ही तर भरपूर एन्जॉय करणार आहोत हे मात्र नक्की आहे. आता आमच्यासाठी काय सरप्राईज आहे ते आम्हाला कळेल. आम्हाला काहीच माहित नाही. हा म्हणजे इथेही ट्विस्टच आहे. तिथे जाऊन आम्हाला काय करायचंय, जसं आमच्या सिरियल मध्ये खूप ट्विस्ट असतात तसे इथेही आहेत. पण खूप बरं वाटतंय की आमचं जे हेक्टिक शेड्यूल सुरू आहे सध्या, तर त्या शेड्यूलमधनं आम्हाला एक दिवस इथे येऊन फक्त हसायचंय. ही जी संधी आम्हाला दिली त्याबद्दल कलर्स मराठीचे खूप खूप आभार. आता पुढे उद्यापासून शूट करायला अजून एक नवीन एनर्जी येणार आहे आणि पुढे धमाल येणारच. उद्या शूट करायचं आपल्याला. आम्ही पहिल्यांदाच एकत्र असे एका इव्हेंटसाठी सिरियलचे, तरी आम्ही आमच्या बाकीच्या मेंबर्स आणि एक साक्षात्कार मला ह्या आधी नव्हता झाला सेटवर. ह्या सेटवर एक साक्षात्कार असा झाला की अगोदर मुलं कशी असतात, अशी उन्हाळ असतात, अशी हसत खेळत असतात, कुठले म्हणजे गंभीर असतात पण तेवढी गंभीर नसतात. आणि 2 दिवसापूर्वी लग्न झाल्यावर लगेच ड्रास्टिक चेंजवर त्यांच्यामध्ये येतो, ते प्रचंड गंभीर पण होतात. म्हणजे त्यांच्या अभिनयातला डीपनेस वाढतो आणि ते खूप एकाग्र असे होतात. हे सगळं जे होतं ते माझ्यासाठीच होतं. पण लग्न झाल्यानंतर यांचं म्हणणं आहे की मी बदललो. ॲक्च्युली मी चांगलाच होतो, लग्नाच्या त्यांना ते दिसत नव्हतं ॲक्च्युली. आता लग्न झालंय तर बाबा याच्यात चेंज झालेले आहेत, तर सो त्या मुलीला सगळं क्रेडिट आपण देऊन टाकूयात. सो असं ते आहे. आणि शेवटी 35 वर्ष लग्न केलेला माझ्या समोर आहे माणूस. मला माझ्याकडे खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. आणि हसायलाच पाहिजे सर. खूप झालेलं आहे आता माझं बोलून. सो थँक्यू सो मच. तुम्ही सगळेजण कीर्तीचा नाव उरी पेटला बघताय, असंच बघत राहा आणि सगळ्यांच्या शुभेच्छा अशाच राहू द्यात. थँक्यू सो मच. थँक्यू.